ट्रम्प यांचं जे वागणं आहे आणि त्यांचं जे बोलणं असतं त्याच्यावरून भारताच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की हा सनकी माणूस आहे आणि याच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ट्रम्प यांच्या विरोधात निकाल दिला त्याच्यानंतर सेक्शन 122चा आधार घेत ट्रम्प यांनी जगातल्या देशांवर 10% अतिरिक्त टेरिफ लावलं. परत त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश सुद्धा दिला की आणखी टेरिफ कसं लावता येईल अशा कायदेशीर तरतुदींचा तुम्ही शोध घ्या. म्हणजे भारताच्या लक्षात आलेलं आहे हे काय खरं प्रकरण नाहीये. त्याच्यामुळे व्यापार करार झाल्यानंतर सुद्धा हा माणूस आपलं डोकं ठिकाणावर ठेवेल आणि जो करार झालाय त्या कराराचं पालन करेल याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे आता भारताने ताणून धरायचं ठरवलंय. जो माणूस आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मानत नाही तो आपल्याला काय मानणार हे आता जगातल्या सगळ्या देशाच्या जवळजवळ लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे भारताने सुद्धा ठरवलं की एक झटका देऊन टाकूया. हे 22 फेब्रुवारीला भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना होणार होतं मुक्त व्यापार कराराच्या अंतरिम आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी. 22 तारखेला रवाना होणार होतं. 22 तारखेला हा दौरा रद्द करण्यात आला आणि पुढे हे शिष्टमंडळ अमेरिकेला कधी जाईल हे भारताने जाहीर केलेलं नाहीये. म्हणजे पुढचं जे वेळापत्रक आहे ते भारताने अजून जाहीर केलेलं नाहीये. त्याचा अर्थ या वाटाघाटी लोंबकळलेल्या आहेत हे भारताने स्पष्टपणे दाखवून दिलेलं आहे. अमेरिकेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे जर तुम्ही मनमानी करू शकता तर आम्ही सुद्धा तुम्हाला फाट्यावर मारू शकतो.